पब्लिक तयार होईल पुढे. म्हणून पहिल्या 100 जो येईल तो 2-3 वर्षात प्रमोट होईल. आपल्या डिपार्टमेंटला 3 वर्षाला प्रमोशन सुरू होतं. 3 वर्ष सर्व्हिस झाली की प्रमोशन सुरू होतं. त्यामुळे या 858 मध्ये पण आता फक्त रेस ही लावा की 858 मध्ये मी आधी रँक किती येईल. 858 येईल म्हणून आहेच, त्यात माझी रँक वरती पाहिजे. त्या दृष्टीने अभ्यास करायचा. कटऑफचा आता विसरून जायचं. ज्याला चालू ठेवायचं त्यांनी चालू ठेवलं, रिझल्ट लागेल. कटऑफ जास्त येऊ शकतो, कमी येऊ शकतो, नो मॅटर. परत आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे मग पुणे मेट्रोसाठी पण मेकॅनिकल इंजिनियर लागणार आहेत. माझे कोच ॲड आहे. प्रत्येक गोष्टीचा आहे. आज जवळपास मागच्या 8-10 वर्षाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंटनं जागाच भरलेली नाही. हळूहळू एक जागा येत राहते. आता यापैकी ज्यांनी डिग्री केलेली आहे त्यांनी MPSCचा, जनरल MPSC असेल, UPSCचा अभ्यास सुरू करा. SK आहे, PS आहे, राज्यसेवा आहे, एक्साईजच्या आहे, अशा बऱ्याचशा ॲड आहे. त्याचा अभ्यास सुरू करावा. आता तुम्हाला यापैकी फर्स्ट टाइम MPSC देणारे कोण बघू? म्हणजे MPSC किती वाट लावू शकते कळलं ना? आता मनाची नव्हतं, करिअरची नाही. 2003ला मी MPSC करायला सुरुवात केली होती. अजूनही माझे 2 पार्टनर अभ्यास करत आहेत. आपल्याला कुठं थांबायचं तेही कळलं पाहिजे, कारण की आशा सोडलेली नाही. बरेचसे मित्र असे 38-39 वर्ष डेप्युटी कलेक्टर रिवाइज करतात. कधी तुम्हाला सक्सेस भेटेल हे कोणी सांगू शकत नाही. काही काही असे आता तुमच्यापैकी 20-21 वर्षाची मुलं पण डिपार्टमेंटमध्ये येतील, त्यांचे स्कोअर चांगले. त्यामुळे आता अभ्यास सुरू करावा. 300 प्रश्नाचं मॅनेजमेंट करावी. परत एकदा सांगतो की जास्त प्रश्न सोडवताना जास्त मार्क मिळतो. तो युट्यूबवरचा माझा व्हिडिओ पहा तुम्ही, परत मी रिपीट नाही करत. त्या गोष्टी थोड्या हे केल्या आहे, थोडक्यात सांगतो. 150 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, पहिले 3 प्रश्न शब्द वाचले कोणत्याही प्रश्नाचे मला कळतं की हे मला माझ्या मेंदूला ही गोष्ट माहिती की नाही. समजा मी प्रश्नपत्रिका सोडवायला बसलो आणि पहिले 3-4 प्रश्न शब्द वाचले की मला कळतंय. पहिला मी शब्द म्हणतो आणि प्रश्न द्यावा. एक शब्द वाचायला साधारणतः आपल्याला अर्धा सेकंद लागतो. 4-5 शब्द वाचायला मला 2-3 सेकंद लागते. त्यात 3 सेकंदात मला कळतं की हा विषय माझ्या ओळखीचा नाहीये. मी पुढचा प्रश्नही वाचत नाही म्हणजे नाही. ब्रह्मदेव येऊन बाजूला बसला, बंधू घेऊन वाच करून मी वाचणार नाही, तर मला माहिती वाचून उपयोग नाही. राऊंड करायचं आणि सेकंड प्रश्न करायचं. तेच सेम लॉजिक. पहिले 4-5 शब्दात मला कळतं की येतोय की नाही, वाटतं येतोय, मी पुढे जाणार. प्रश्न संपल्यावर पुन्हा मला कळतं की याचं उत्तर मला येतंय की नाही. त्यावेळेस जरी माझं मन म्हटलं की मला हे प्रश्न येत नाही, मी त्यावेळेस सोडून देतो. त्यात माझे 4-5 सेकंद गेलेले असतात. मी तिसरा प्रश्न होतो, त्याला राऊंड करतो. यात पूर्ण प्रश्न वाचता मला कळतं हे ओळखीचे, मला उत्तर माहिती आहे. मी 4 पर्याय वाचत नाही. रामाच्या पत्नीचे नाव काय होते? सर्व लोक इतका सोपा प्रश्न जरी आला तर बसलेले प्रत्येक जण 4 पर्याय वाचतात. का वाचताय? सीता माहिती आहे ना, सीता सर्च करायचं आणि ते क्लिक करायचं. यात अजून सवय असते मुलींची, खास करून खरेदीला गेल्यासारखं परत एकदा चेक करणार की प्रश्न तोच आहे का, रामाचीच बाईक. यात परत वेळ जातो. तुम्हाला जो वेळ पुरला नाही ना स्त्रीला, यामुळे होणार विनाकारण अनोळखी प्रश्न तुम्ही वाचत गेले आणि कळाला नाही डबल वाचत गेले, नाही कळाला तिसऱ्याच वाचत गेले. म्हणून ॲव्हरेज मुलं 60-70 पर्यंत पोहोचते. 10 मिनिटाची वेळ वाचते, मग जागेवर आले. हे लॉजिक ठेवा. हे पहिल्या 3-4 शब्दात कळून येते, राऊंड करायला पुढे चालू असे शेवटपर्यंत जायचं. यात काय होतं, अर्धे प्रश्न आपल्याला माहिती असतात, आपण सोडून झालेले असतात. मग सेकंड राऊंडला ते प्रश्न परत वाचायचे. यावेळेस पूर्ण प्रश्न वाचायचे, रिपीट वाचायचं नाही, एकदाच वाचायचं. पर्याय बघायचे, येत आहे क्लिक करायचं, नाही येत आहे तर दुसरा राऊंड करायचा. परत 150 प्रश्न यावेळेस अर्धे सोडवले असतात, म्हणजे तुम्हाला 70 प्रश्न परत करायला. तिसऱ्या राऊंडला मग तो गेस, देव, काय त्याचं नाव असं, आवडता मित्र, मैत्रीण, त्याचं नाव घ्यायचं, मग ते काढायचं. किंवा मग रिस्क घ्यायची नाही. निघे पेपर खूप टफ असेल तर जास्त रिस्क घ्यायची नाही. पण 150 मार्काचा प्रश्न तुम्ही 130 च्या अबाव सोडवलेच पाहिजे.
माझं सर्व म्हणून की 150 पर्यंत सोडवा. त्यांनी अभ्यास केला चांगला, त्यांनी सर्वांनीच नाही. पुन्हा निगेटिव्ह आला मला माझा नंबर थोडीकडे फोन करून मला शिकायला. त्याचा अभ्यास चांगला आहे, चांगलं वाचन 2-3 रीडिंग झालेलं आहे. त्यांनी स्वतःच्या केसवरती भरोसा ठेवून, स्वतःच्या अंतर्मनावरती भरोसा ठेवून 150 प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्याला थोडंफार दोलायमान आहे, त्यांनी 130 पर्यंत सोडवा. जे डॅम शुअर आहेत IIT वाले, तेही आता माझ्या क्लासमेटचं उदाहरण आहे, 75 प्रश्न त्यांना सोडवले माझ्या वेळेस. आणि त्याला IITचा MTech होतं, लेक्चरर आहे. त्याचं म्हणणं असं होतं की 75 पैकी 73 बरोबर. आमच्या वेळेस MPSCनं 12 प्रश्नांनी असं केलं आणि 7-8 प्रश्नांचे उत्तर बदलले. त्याचा स्कोर काहीतरी 93-94 आणि कट ऑफ 160 पर्यंत आणि इन केस 75 पैकी 75 बरोबर आले असते, त्याचे मार्क असले असते 150, कट ऑफ 160. म्हणून फक्त डॅम शुअर वरतीच भरोसा ठेवू नये. हेच आपले मेंदू आहे, झोपलेला मेंदू, तो नाना पाटेकर आहे, छोटा मेंदू, तो कुठेतरी काम करत असतो. एखादी गोष्ट आपण कुठेतरी वाचलेली असते, पण त्यावेळेस आपल्याला ते आठवत नाही. पण ते मन आपलं जे सांगत असतं ते बरोबर असतं. अरे यार, माझ्या मनात आलं पर्याय हे पण मी विनाकारण मी केला. त्यावेळेस ते पहिल्या मनाचं ऐकायचं, कधीही पहिल्या मनाचं. पहिली नजर काप्या तो उत्तरात कधीही बरोबर असतं. अजूनही तुम्ही आता ही परीक्षा दिली, ज्यांनी बऱ्याच वेळेस दिली त्यांना अनुभव असेल, ज्यांनी फर्स्ट टाइम दिला जाऊ त्यांनी अजूनही बघा, बऱ्याच जणांचं असं असेल, अरे यार मी मला हे वाटत होतं पण मी विनाकारण बी मानला. विचार करो. खुदा गावामध्ये अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे, ज्यादा सोचने से फैसले कमजोर हो जाते. आणि धीरूभाई अंबानीचं म्हणणं होतं की काय निर्णय घ्यायच्या, निर्णयासाठी जास्त विचार करू नका, जास्त ताकद लावू नका, मन खर्च करू नका, निर्णय कोणताही घ्या तो योग्य ठरला पाहिजे यासाठी मेहनत करा. ही MPSC प्रश्नाचं उत्तर देताना जास्त वेळ नका लावू. एक तर प्रश्न सोडून द्या, पुढे चला, नाही तर उत्तर देऊन पुढे चला. त्या ठिकाणी थांबू नका, मग वेळ नाही पडत आणि आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर जातो आणि मग फक्त आयुष्यभर लढावं लागतं किंवा जे सक्सेस आज भेटणार आहे ते उद्यावर टाकलं लागतं. तर आता राहिला प्रश्न पुस्तक कोणते वापरा. आपला स्तर आहे डिप्लोमाचा, तर विनाकारण गेट्सचे वगैरे पुस्तकं वाचू नका. ज्यांना वेळ आहे, त्यांचा अभ्यासाची स्पीड जास्त आहे, त्यांनी त्या भानगडीत पडावं. डिप्लोमा लेवलची पुस्तकं वाचावे, खूप जागी इंजिनिअरिंग लेवलचे वाचावे. ISTचं छान पुस्तक आहे. तर आजकाल पॅटर्न बदललेला आहे. आमच्या वेळेस एक प्रश्न त्याला 4 पर्याय असायचे. आता पूर्ण MPSC मध्येच एक प्रश्न 4 पर्याय, त्याला परत 4 पर्याय. आणि यातून होतं काय, तुम्हाला कन्फर्म माहित असेल तरच तुमचा वेळ खाऊ प्रोसेस आहे आणि तुम्हाला कन्फर्म ते रट्टा मारणारा माणूस नाही, कन्फर्म ते माहीतच पाहिजे. 4 पैकी 4 पर्याय म्हणजे तोच एक्झॅक्ट उत्तर आलं पाहिजे. या प्रश्नाची सराव करा. आता जे काय मार्केटमध्ये पुस्तकं भेटतील तुम्हाला कोणते, ऑब्जेक्टिव्ह म्हणा, डिस्क्रिप्टिव्ह म्हणा, यात तुम्हाला या गोष्टी पर्यायाला पर्याय अशी पुस्तकं शक्यतो कोणी नाही भेटणार जास्त. म्हणून ते पुस्तकं खराब असा होत नाही. कोणताही एखादा आहे, स्ट्रेस आहे, स्ट्रेन आहे, या स्ट्रेसवरतीच तुम्हाला 100 प्रश्न तयार करता येतील पर्याय. हे तुम्ही तुमचे तयार करा. आणि सरांना रिक्वेस्ट मी असं करेल की जेव्हा प्रश्नपत्रिका काढताय, प्रश्नपत्रिका सरांनी नाही काढली, तुमच्यापैकीच एकाने काढली. आणि इथून पुढे प्रत्येक संडेला एक एक्झाम घ्यायची आणि यांच्यापैकीच एकानं जे व्हॉलंटिअरी तयार होतील तेच यांनी प्रश्नपत्रिका काढायची, यांनी उत्तरपत्रिका तुम्हाला गपचूप पाडू द्यायची की तो पेपर ज्या विद्यार्थ्यांनी काढला त्यांनी ती परीक्षा द्यायची नाही, त्या दिवशी त्यांनी कार्डिंग करायची. असे इथून 10 देवाला भेटले 10 मुलं आणि मी लिहून देतो आज पॉईंट बरोबर. हे जे 10 मुलं प्रश्नपत्रिका काढतील ना, ते डिपार्टमेंटमध्ये असतील पुढच्या वर्षी आणि ते 150 प्रश्न पूर्ण पर्याय असे काढायचे. म्हणजे त्या मुलाचा किती अभ्यास विचारतात, पूर्ण सिलेबसचा अभ्यास करा. पण तुम्ही इंग्लिश मीडियम घ्या सर तर करतीलच. तुम्ही आता त्या गोष्टी इंग्लिश मीडियम घ्या सर पेपर मी काढतो.
मी RTOची एक्झाम करत असताना मात्र होतो आणि आमच्या वेळेस पुस्तकच नव्हतं. आता माझं पुस्तक तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे असतं. आपल्याच RTOच्या मेन्स एक्झामसाठी लिहिलेलं पुस्तक हेच पुस्तक आहे. यात आपल्या सिलेबसनुसार हे केलं. ऑब्जेक्टिव्ह पूर्ण पुस्तक ऑब्जेक्टिव्ह आहे. थेरी खूप कमी दिलेली आहे. फक्त हे म्हणून यात जवळपास एका चॅप्टरचे 500 400-500 पर्यंत दिलेले आहे. पण यात डबलवाले नाही. तुम्हाला उपकार सिरीजचे एक चांगले पुस्तक भेटते ऑब्जेक्टिव्ह मेकॅनिकल इंजिनिअरिंग. परत RS पूर्वी तर सर्वांना पाठवत असतं. डिप्लोमाचे थेरीचे पुस्तक आणि ऑब्जेक्टिव्ह मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पुस्तक यात वेळ जास्त द्या. IIT गेट याच्या भानगडीत शक्यतो करू नका. आणि प्रश्नपत्रिका 2003 पासूनच्या आयोगाच्या वेबसाईटवरती आहे किंवा यातही प्रश्नपत्रिका सर्व ज्या आहेत आयोगाच्या कीनुसार त्या दिलेल्या आहेत त्या सोडवा. टाइम लावून सोडवा. फ्रीच्या वेळेस कोणी कोणी प्रश्नपत्रिका सोडवल्या किती सोडवल्या? 5 झालं. किमान 10 मुख्य परीक्षेच्या किमान 10 प्रश्नपत्रिका आपल्या घरी बसून सोडवल्या पाहिजे. क्लासमध्ये नाही. सर तर काय 100 देतील तुम्हाला द्यावं लागते. घरी बसून टाइम लावून सोडवायचं. आणि सर जेव्हा तुम्ही परीक्षा घेतात तेव्हा शक्यतो असं करा जो आयोगाचा टाइम असतो त्यावेळी आयोगाची परीक्षा 11 ते 1 आहे त्यावेळी. कारण कसं होतं आपला माइंड आपण जरी किती जरी म्हटलो तर आपला माइंडला एक सवय असते. रोज सकाळी आपल्याला ठराविक वेळेत जाग येते, ठराविक वेळेला झोप येते, ठराविक वेळेला ठराविक गोष्टी करू पडतात. त्या माहोलमध्ये जाण्याचा जेवढा प्रयत्न करतात तेवढा फायदेशीर आहे. 11 ते 1 वेळेत बसून घरी बसून सरांनी एक्झाम नाही घेतली, शनिवार रविवार असेल तर 11 ते 1 या वेळेत बसून प्रश्नपत्रिका सोडवायची आणि मग आपला स्कोर आपणच बघायचा पॉझिटिव्ह. त्यात पण एक खेळ करायचा की मला येत असलेले उत्तर किती होते. 2 अशी पार्ट करायचे पेपर. मला येत असलेले उत्तर मी त्याचे ब्लॅकआउट केले, त्यापैकी माझे आले किती आणि गेले किती. आणि दुसरे राऊत साहेबांनी सांगितले फेकायचे, ते फेकल्यापैकी आले किती आणि गेले किती. त्याबद्दल इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे त्यांचा प्रथमतः आभार मानतो. त्यांच्या वेळात व्यस्त वेळातून त्यांनी खास मुंबईवरून इथे आले. रिझनही तसंच होतं. ॲक्च्युली झालं काय, मला आता कधी कधी बायकोचा फोन जरी आला जर ब्लूटूथ असेल तर 10 कट ऑफ 20-25 आहे. मी बायकोला तेच सांगतो. त्याच्यामुळे त्याला नेहमी बोलते मला झाले इतके फोन येतात. जवळजवळ मला रेकॉर्ड ब्रेक 2,500-3,000 फोन आले सर. त्यानंतर एक साधारणतः 400 ते 500 मुलं मला भेटून गेले, ज्यांनी तुमच्यापैकी 80% मुलांनी मला फोन केले असतील. मी प्रत्येकाला एकच सांगितलं की राजा तू अभ्यास चालू कर. मी एकालाही नाही म्हणालो की तू माझा क्लास जॉईन कर. ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची गरज मला नाही. ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट करतच असतो. मी प्रत्येकाला सांगितलं 858 जागा आहे, अशी वेळ परत येत नाही, एवढी मोठी संधी परत येत नाही, तर तुम्ही ते करा. ते काय म्हणतात ना सोनार आणि कांटो चालेल. जर तुम्ही सांगितलं सर तर ते डेफिनेटली त्याच्यावरती वर्क करतील. मला वाटतं की सरांनी जसं टेस्ट सिरीजचं महत्त्व सांगितलं, सरांना मला काही गोष्टी सांगायच्या वाटतात की सर आम्ही पहिले होतो महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी प्रीच्या एक्झामला 32 टेस्ट सिरीज घेतल्या. प्रत्येक सब्जेक्टच्या 50-50 क्वेश्चनच्या 3-3 टेस्ट सिरीज होत्या. फुल सिलेबसच्या 5 टेस्ट सिरीज होता. आणि आता आपलं टेलिग्राम चॅनलही आहे, त्याच्यावरती सर ह्या एक्झाममध्ये डायरेक्टली आणि इनडायरेक्टली असे 22 क्वेश्चन होते ॲज इट इज. मुलांनी टेस्ट सिरीज जरी आपल्या फॉलो केल्या असते तरी 22 मार्क्स तरी त्याला पडायला पाहिजे. त्यानंतर आता मेनसाठी सरांनी काही सूचना केल्या, अतिशय उत्कृष्ट अशा सूचना होत्या की क्वेश्चन पेपर. आता सर आम्ही काय केले, प्रत्येक सब्जेक्टला 3-3 टेस्ट सिरीज घेतोय, फुल सिलेबसच्या 10 टेस्ट सिरीज डिझाईन करून घेतले. मी जसं आता तुम्हाला IAS लेवलचे क्वेश्चन पेपर दाखवले, ज्या पद्धतीने आयोगाचा पॅटर्न चेंज झाला आहे, तर त्या हिशोबाने आपण त्या डिझाईन केलेल्या आहेत. स्पेशली काही हैदराबादवरून डिझाईन करून घेतल्या, काही पुण्यामधून डिझाईन करून घेतल्या, ज्यांनी IAS लेवलचं त्यांना नॉलेज आहे. त्यानंतर तुम्ही जर म्हणालात की 11 ते 1च्या वेळेमध्ये टायमिंग हवा मुलांचा, सर आम्ही 11 ते 1च्या वेळेतच घेणार आहे फुल सिलेबस, प्लस शाळेत घेणार आहे जे त्यांना पेपरला जावं लागतं शाळेमध्ये, तसे शाळेबरोबर पण आम्ही टाईप केलेला आहे. ते
त्या शाळेतच जाऊन आपण त्यांची त्यांना तर फील्ड झालं पाहिजे की नाही आपण एका पेपरला चालतो. प्लस आयोगाची जी आन्सर की असते त्याच पद्धतीने आपण आता आन्सर की डिझाईन करून घेतलेली आहे की ज्यांना काही झालं काय सर मी ते प्रॅक्टिस करून घेतली आणि मला वाटतं की मुलांना ऍटलिस्ट काही नंबर आम्हाला माहीत नव्हते ना त्यांचे काय येतील ते लास्ट आठवडाभर अगोदर त्यांचं येतं तर मुलांनी नंबर करतानाच इतक्या चुका केल्यात माझ्या व्हॉट्सअपवरती फोटो जवळजवळ असे 10 ते 15% मुलांचे नंबर कॅन्सल झालेले म्हणजे त्यांना मार्कच येणार नाही त्यांनी पुढे पुढे ABCD जे आहे ना सर ते पण टाकलं नाही असा आयोग पेपरच चेक करत नाही. त्यानंतर तेही कुठे चूक मला नंतर लक्षात आली तेव्हा आपण तेही यावेळेस नलिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर राहिला प्रश्न सरांचा बुकचा होता तर सरांना मी आता तुमच्या माध्यमातून सांगतो सर ठीक आहे या वर्षी नाही पुढच्या वर्षी आपण मिळवण्याचं एक चांगलं बुक परत एकदा डिझाईन करू तुमचं आणि इन्फिनिटीच्या नावाने आणि ते पब्लिश करायचा प्रयत्न करू. त्यानंतर पुढला प्रश्न कटऑफचा किंवा कटऑफ बद्दल सरांनी सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत. त्यानंतर सगळ्यांनी अभ्यास करा 858 सीट्स आहेत खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. जुन्या काळामध्ये सर इफ आय एम नॉट रॉंग वारे साहेब म्हणून होते RTO आमच्याकडे तर वारे साहेब जर गावात आले माझ्याकडे त्यांचा भाचा का कोणतरी इथे आहे तर आपल्या क्लासला होता फ्रीला वारे साहेब म्हणलं की त्यांच्या अख्ख्या रिलेशन्सला तू वारे साहेबांचा कोण तू वारे साहेबांच्या मामाचा चुलत भावाचा मुलगा असा तो आम्हाला ओळख सांगेल ते वारे साहेबांना त्यांच्या मामाच्या चुलत भावाच्या मुलीचा मुलगा म्हणजे त्या सरांचं एवढं क्रेज होतं बरोबर आहे. म्हणजे RTO ही पोस्ट त्या काळामध्ये असं काहीतरी मोठी पोस्ट आहे इकडे IAS IPS ला पण एवढी व्हॅल्यू नव्हती तर त्या RTO पोस्टला होती आजही आहे. त्यामुळे की गोल्डन चान्स आलेला असताना 2013 नंतर पेपर आलेला नाहीये आता जागा आलेल्या आहेत तर मुलांनी आज 14 तारीख आहे 14 दिवस पेपर वाया घातलेले त्यांना 9 सब्जेक्ट आहेत. जर ऑटोमोबाईल 6A आणि B जर पाहिला तर टोटल 10 सब्जेक्ट होता 10 सब्जेक्टला 90 दिवसात प्रत्येक सब्जेक्टला 9 दिवस मिळतात त्यातले यांनी 14 ते 16 दिवस वाया घातले म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला त्यांना 8-8 दिवस मिळाले. आणि यांनी जर समजा RK बन्सल किंवा कुठल्या सॉन्गचं जर बुक वाचायला चालू केलं तर तुम्हाला एक बुक्स 8 दिवस वाचून सुद्धा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला खूप शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करावा लागेल. काही काही मुलं आहेत सर जे मी ज्यांना सांगितलं तुला काय व्हायचंय म्हटलं नाही सर मला RTO व्हायचं म्हणजे मी सांगणार ते ऐकणार का म्हटलं सर ऐकणार म्हटलं मारणार का उडी म्हटलं मारणार ठीक आहे म्हटलं मार उडी नाही मारतो म्हटलं सर. अशा मुलांना जे होते त्यांना मी सांगितलं हे गोष्टी डूज अँड डूज काय करायचे डोंट काय करायचे तुम्ही अभ्यास चालू करा. त्या मुलांनी सर ऑलरेडी 4-5 तारखेपासून अभ्यास चालू केलेला आहे आणि ते आता 10 दिवसांनी पुढे आहेत सर. 10 दिवसात हे पुढे 70 दिवसांनी त्यांना मागे टाकूच शकत नाही 10 डेज मध्ये कारण तुम्ही 12-13 तास अभ्यास करणार तेही 12-13 तास अभ्यास करणार. याच्यात तर कोणी असं नाही की रात्रीची झोप बंद करून पण मी अभ्यास करतो करू नाही शकत बरोबर आहे. त्यामुळे पुण्यासारख्या एज्युकेशन सिटीमध्ये जिथे आम्ही तुम्हाला एक वर्ल्ड क्लास एन्व्हायरमेंट देतोय तुम्हाला एक गायडन्स देतोय सरांसारखे मार्गदर्शक आहेत असे सरांना मी रिक्वेस्ट करेन की सर थोडा अजून एक महिनाभर पुढच्या महिन्यात आम्हाला वेळ द्या त्यावेळेस परत एकदा आपण एक इंटरॅक्शन सेशन घेऊ मुलांना परीक्षेची तयारी जाताना किंवा अभ्यास कसा स्पीडअप करावा त्यावेळेस सरांचा जास्त वेळ घेऊन मी करायचा प्रयत्न करेन. पण तुम्ही अभ्यास मात्र बंद करू नये कुठल्याच परिस्थितीमध्ये. कटऑफचं काय होतं सर नेमकं आम्ही पण घाबरतच कटऑफ काय होतं की आम्हालाही सांगताना 15 सांगितला मला तर वाट मी 2000 इंजिनिअरिंग अकॅडमी असल्यामुळे फायदा काय होतो सर आम्ही दरवर्षी इंजिनिअरिंगच्या एक्झाम देतो इथं साधारणतः 40-50 हजार मुलं बसलेले असतात सर 650 जागा होत्या 2015ला 13ला तर सर STचा कटऑफ 1 मार्कचा आला बाकीचे कटऑफ 7 मार्क 5 मार्क 10 मार्क असे तर त्या कटऑफची सवय आम्हाला आहे. पण मेकॅनिकल इंजिनिअरला होतं काय की त्यांची 2013 तर एक्झामच झाली कुठली बाकीची पण एक्झाम झाली तेव्हा त्यांना कटऑफ काय येतो आणि जे पण स्वतःला ग्रेड समजून घेतात ते सगळे PSI STI आणि त्या गोष्टींची आपल्याला कम्पेअर करतात. आपला निकाल जो सिलेबस डिक्लेअर झाला त्यात सर 8 दिवसामध्ये आपला पेपर ॲडव्हर्टाइजमेंट आली आणि सगळ्यांना ज्या 2013 पासून काही मुलं तयारी करत होते तर त्यांनी प्रीची तयारी केली त्यांनी मेची केली
शोकांतिका म्हणजे सांगायचं म्हणजे ज्यांना 40च्या पुढे मार्क्स आहेत त्या माझ्याबरोबर प्रत्येक जण खरंच बोलतो, खोटं कोणी बोलत नाही. 40च्या पुढे जे मार्क्स आहेत ते म्हणतात की नाही सर, राज्यसेवेची तयारी करतो, मला स्कोर आहे, PSIचा स्कोर आहे, STIचा स्कोर आहे, मला टेक्निकलचं काही नॉलेज येत नाही, मी तिकडेच करणार आहे, मी काही करत नाही. ज्यांना 15-20 मार्काच्या खाली मार्क्स आहेत तो माझा काही कट ऑफ मध्ये संबंधच नाही, दूरपर्यंत तोही अभ्यास करत नाही. जो 20 ते 30च्या दरम्यान मध्ये ते परत झोकत माझं होईल की नाही, होईल की नाही, तेही अभ्यास करत नाही. म्हणजे सर अभ्यास कुणीच करत नाही. त्यामुळे जे लोकांनी, ज्या मुलांनी, स्टुडंट्सनी अभ्यास ऑलरेडी चालू केलेला आहे 15 दिवस, तर ते लोक तुम्हाला डेफिनेटली स्पर्धेमध्ये टिकू देणार नाही. डोंट टेक अ वाईज कॉल, माइंड करा, एक दिवस रिलॅक्स राहा, आजचे दिवस वाटले सर, तू उद्यापासून माइंड करा की आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्ही जोपर्यंत तो करणार नाही, सरांनी जसं सांगितलं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सरांची मी आता बोलत होतो, सर म्हणजे फॅकल्टीज वगैरे कशा आहेत, म्हणजे सर आमची इंजिनिअरिंग अकॅडमी आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे शिकवण्याचं कोर आमचं नाही, पण महाराष्ट्रामध्ये सर आमच्या नोट्स प्रत्येकाने रेफर केल्या, टेस्ट सिरीज प्रत्येकाने रेफर केल्या, आणि त्यानंतर तोही आमचा जो मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आहे की त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. मिशन 100 म्हणून आम्ही लॉन्च केलं होतं सर. 188 जर जागा होत्या, त्यापैकी 100 मुलं आमच्या अकॅडमीमधून सिलेक्ट झाले पाहिजे. त्यासाठी लागणारे एफर्ट्स आम्ही देत होतो त्यांना. आत्ताही परतही पुढे आम्ही तोच आमचा पॅटर्न राबवणार आहोत इंटेन्सिव्ह. आणि सरांनी जे सांगितलं 10 पेपर, सर मी ऑलरेडी 10 डिझाईन केलेले, याबरोबर अजून 10 डिझाईन करून घेईल आणि 20 पेपर मात्र मी तुमचे नक्की घेईन. तर हे तुमच्या सूचना सगळ्या मी पाळलेल्याच आहेत. त्यानंतर आता कोणाला सरांना काही क्वेश्चन विचारायचे असतील तर एक जणांनी विचारावं. सर परत एकदा तुमचं धन्यवाद. मला वाटतं सरांसाठी परत एकदा आभार. कोणाला काही विचारायचं हात वर करा. तुम्ही जर म्हणाल की कट ऑफ बद्दल विचारा, सगळ्या हात वर करा.
बऱ्याच जणांचा अजून एक प्रश्न होता की डिप्लोमा किंवा 10वी